शिर्डीमध्ये दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि यामध्ये दाक्षिणात्य भाविकांची संख्या जास्त आहे। त्यामुळे दाक्षिणात्य भागातील चोर देखील शिर्डीमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। 3 दिवसांपूर्वी हे चोर जे होते हे शिर्डीमध्ये दाखल झाले आणि भाविक असल्याचं भासवत वेषांतर करून यांनी अनेक भाविकांचे मोबाईल किंवा किमती वस्तू ज्या आहेत त्या लुटल्या। जवळपास 6 ते 7 जणांची ही टोळी होती। त्यापैकी 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात पोलिसांना आणि साईबाबा संस्थांच्या सुरक्षा रक्षकांना यश आलेलं आहे। खरं तर या परिसरात लावलेले जे विविध CCTV आहेत त्यामध्ये सातत्यानं वेषांतर करून येत असताना हे जे चोर होते हे समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या चोरांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं 10हून अधिक महागडे मोबाईल ते सोबत सोने चांदी असा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काही लहान मुलांची देखील साथ घेतल्याचं प्रकर्षाने जाणवतोय। एकंदरीत शिर्डी पोलिसांना आंतरराज्य जी टोळी आहे आंध्र प्रदेशातील कर्नूल या भागातील ती अटक करण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी दिलासा जो आहे तो भाविकांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एका पर्सच्या चोरीवरून हे सगळे धागेदोरे जे आहेत ते पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे यश मिळालेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।